मध्ये बोलल्या होत्या की मला या दिवशी तिकीट पाहिजे. इलेक्शनच्या आधी सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे. पण तेव्हा राजेश वानखेडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशा ते सटकलं. पण आता येणारी जी परिस्थिती आहे बिहारमध्ये त्या ज्या फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यामध्ये नगर अध्यक्षाचा उमेदवार सुद्धा मिळाला नाही. सगळे उमेदवार मुस्लिम आहे. मुस्लिम उमेदवार शोधू त्यांना काँग्रेसवर लढावं लागून आलं. अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की यशोमतीताई ठाकूर ह्या भाजपमध्ये दिसतात. आमच्या भावाला जोक मारायची सवय आहे. अफवा, गोंधळ, नाटक, नौटंकी सगळ्या गोष्टी करायची सवय आहे. असं आहे, तुमचा पक्ष नेमका कोणता हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आजची वस्तुस्थिती ही आहे की भाजपनी त्यांचा पक्ष रवी राणा, नवनीत राणाच्या खुटाले बांधलेला आहे. आता राहायला विषय माझा. मी जन्मली इथे, मरणार इथेच आहे. सत्य काय आहे ते लोकांना माहिती आहे. आणि तुम्ही जी गुंडागर्दी, दादागिरी करतायत हे लोकांना अजिबात आवडत नाहीये. आदरणीय आमचे मुख्यमंत्री यांनी अख्खा पक्ष अमरावतीचा रवी राणा, नवनीत राणाच्या खुट्याले बांधलेला आहे. हा विषय आहे. आता तुम्ही म्हटला काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी म्हटलो पांढऱ्या दगडावरची काळी रेष अशी आहे की जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल तेव्हा भाजप तुम्हालाच फेकटून देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.